लातूर पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झालाय त्याचा सर्वप्रथम सर्व कर्मचारी वर्गातून आणि सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध नोंदवतो। ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केलेला आहे त्यांच्यावर अगोदरच खंडणीसारखे गुन्हे आहेत आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी खंडणी मागणी केलेली आहे, दंगेखोराची मागणी केलेली आहे आणि घर फोडून या ठिकाणी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आम्ही यामध्ये मागणी केलेली आहे की घरात घुसून या ठिकाणी महिलेच्या जीवाशी खेळणं हा विनयभंगाचा प्रकार आहे आणि म्हणून या गुन्हेगारावरती जे कोणी आरोपी आहेत त्या सर्वांवरती यामध्ये बेंबडे असतील आणि त्यानंतर गोविंद खंदारे असतील या सर्व आरोपीवरती दरोडा, खंडणी आणि यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे। कारण हे लातूर आहे, हे बिहार नाही आणि बिहारची पुनरावृत्ती या ठिकाणी करण्याचा जो हा प्रयत्न आहे, कुण्यातरी एखाद्याच्या नेत्याच्या पदराखाली लपून हा जो केविलवाना प्रयत्न केलेला आहे याला लातूरकर कदापि सहन करणार नाहीत। या लातूरमध्ये अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आले आणि त्याचा गौरव करून या लातूरकरांनी त्यांना पाठवलेला आहे, परंतु लातूर जिल्ह्याला आज तागायत अशी काळिमा फासणारी घटना कधीच घडली नव्हती जी की आज घडलेली आहे। आणि म्हणून आम्ही सर्व कर्मचारी या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। यापुढे लोकशाही पद्धतीने आणखीन आम्ही लढा तीव्र करू। यासाठी आमच्या सकल मराठा समाज सोबत आहे, ग्रामपंचायत आपल्या कर्मचारी सोबत आहेत, ग्रामसेवक संघटना या ठिकाणी सोबत आहेत, शिक्षक संघटना या ठिकाणी सोबत आहेत। सर्व संघटना आणि समाज बांधव एका जाती धर्माचेच नाही तर सर्व जाती धर्माचे लोक आज जर तुम्ही इथं पाहिलात, दलित समाजाचे लोक आहेत, मुस्लिम समाजाचे लोक आहेत, कोळी समाजाचे लोक आहेत, रेड्डी समाजाचे लोक आहेत, मराठा समाजाचे लोक आहेत। ज्या अधिकाऱ्यांना कधी जात बघितली नाही, फक्त आलेल्या लोकांचं, ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचं काम करायचं हे ध्येय ज्यांनी ठेवलं आणि लातूर पंचायत समितीला 2 वर्षांमध्ये 2 पुरस्कार राज्याचे ज्यांनी मिळवून दिले त्यांच्यावर जो हा भ्याड हल्ला झालाय त्याचा आम्ही जाहीर काल ह्या लातूर जिल्ह्यामध्ये ही निंदनीय बाब फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जेव्हा निदर्शनास आलं, आम्हाला सकल बांधवांना समजल्यानंतर आम्ही लागलीच परवाला हे गुन्हा हा 28 तारखेला दाखल व्हायचा होता, पण आम्ही भालके साहेब म्हणून किंवा बीडीओ साहेब आहेत म्हणून आम्ही त्यांची पाठराखण करत नाही। पण या ठिकाणी एवढंच निंदनीय वाटतंय की एका महिलेला, ती महिला कुठल्याही जातीची असेल किंवा कुठल्याही धर्माची असेल, त्याच्यावरती जाऊन हा भ्याड हल्ला असं घरात घुसून त्या महिलेला मारणं, जीव मारण्याची धमकी देणं, 18चा गुन्हा दाखल करणं, लहान लहान चिमुकले घरात बाळ होते त्या ठिकाणी सगळे तोडफोड करणं, त्या ठिकाणी 17-80 वर्षाची आजी होती, असे प्रकार जर या ठिकाणी जर घडत असतील या लातूरमध्ये तर सकल मराठा बांधव हे असे माई घेऊन किंवा आम्ही असं बोललेले ते नव्हत, अण्णासाहेबाच्या तालमीतले आम्ही छावे आहोत। यांना दाखवायचं काय, अण्णासाहेबांना कुठेही अत्याचार होत असेल किंवा जरगे पाटील साहेबांनी सांगितल्यात कुठल्याही महिलेवर अत्याचार होत असेल तर रस्त्यावर उतरा आणि ह्याच्या घरात घुसून दांडुक्यानं ह्यांना नीट करण्याचं काम करा म्हणलेत। आम्ही असं थांबणार नाही। मी एवढंच सांगतोय की ही सुरुवात झालेली आहे ही मराठा समाजाची, हे 4 जण जे आहेत ना, आमचा जातीवाद भांडण आहे, पण कुठल्याही महिलेवर जर असा अत्याचार होत असेल तर ही सकल मराठा बांधव रस्त्यावर उतरून इथं ह्यांना नीट केल्याशिवाय राहणार नाही। हा मी सर्व प्रकार माननीय जरंगे पाटलाला सुद्धा रात्री कळवलेला आहे। जरंगे पाटलाचे सुद्धा आदेश आहेत, हे अशा हरामखोराला नीट करा म्हणून सांगण्याचं काम केलेलं आहे। आणि ह्याच्या पुढे एवढंच सांगतो की जे आहे ते हरामखोर यांना आम्ही रस्त्यावर ओढून ज्या पद्धतीनं भीतीचं वातावरण केलं या महिलेवरती, त्यांच्या घरात घुसून आमच्यावरती अट्रॉसिटी करा म्हणावं। आमच्यावरती 1 नाही 2 अट्रॉसिटी आहेत, साधे गुन्हे 16 आहेत। आम्ही अण्णासाहेबांच्या तालमीत शिकलेली छावे आहोत आणि जरगे आता तर अण्णासाहेबांच्या स्वरूपानं आम्हाला जरगे पाटील साहेब भेटलेले आहेत। सकल मराठा बांधव आम्ही पूर्ण सकल मराठा ताकदीनं यांच्या मागाव ताईच्या आणि कोण कोण बांधणार आहे त्याला या म्हणावं, आम्ही त्यांच्या पूर्ण ताकदीनं एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मराठा, एक मराठा, कोण म्हणतंय देत काही, कोण म्हणतंय देत काही। नमस्कार। आज आपल्या लातूर जिल्ह्या तालुक्याचे बीडीओ तुकारामजी भालके सर यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल समाज इथे एकत्र झालेला आहे आणि मी गेल्या 20 वर्षापासून
समाजकार्य करतो आणि औसा तालुक्यातला आहे. मी आतापर्यंत असा अन्यायी अत्याचारी लोकप्रतिनिधी पाहिला नव्हता आणि त्याचे चेहरे पण पाहिलेले नव्हते. याचे 2-3 मी साधे उदाहरणं सांगतो. आणि घडला प्रकार जे माझे पत्रकार बांधव त्यांची बाजू घेऊन बोलतात त्यांनी सुद्धा याची चौकशी करावी ही विनंती करतो. कोण आहे संतोष बेंबडे? ज्याच्या अंगावरच्या कपड्यावरचा चिखल निघत नव्हता, त्याच्या काय घरात सोन्याची खाण लागली, त्याला काय हिऱ्याचे झाड सापडलं, एवढी संपत्ती कुठून आली, पहिले त्याची चौकशी करा. संतोष बेंबडे कुठल्याही पदावर नसताना आज किल्लारी कारखान्यावरती मोठं ऑफिस थाटलेलं आहे. ज्यावेळेस याची 100 नंबरची गाडी तिथं जाते त्यावेळेस 100 कॉन्ट्रॅक्टर तिथे जमा होतात. हा प्रकार तालुक्याच्या निदर्शनास आलेला आहे, तालुक्याला माहिती आहे. ह्या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे सर्वसामान्य जनतेला तालुक्यातल्या सुद्धा त्रास होतोय, आम्हाला त्रास होतोय. याच्यामुळं इतर जातीवाद फोफावतोय, हा बंद झाला पाहिजे. बीडीओ साहेबांसारख्या माणसांनी घर हडप करण्यासाठी केलं म्हणणं हा सर्वात बालिशपणाचा प्रकार आहे. एवढा उच्च शिक्षित माणूस, उच्च पदावर असलेला माणूस घर भडकावण्याचा प्रयत्न करणार नाही हे आम्हाला सामान्य जनतेला कळतं, तुम्हाला कळत नाही का? हे संतोष बेंबडे आणि त्यांचे चेले जे आहेत त्यांना मी ठणकावून मराठा समाज म्हणून सांगतोय, तुम्ही जर असा जातीवाद फोफावत असाल तर आम्हाला याच्या पुढे दांडके घेऊन आपल्याला उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. मी ही समाजाचं पूर्वीपासून काम केलेला कार्यकर्ता आहे. अण्णासाहेबांनी शिकवलंय, आम्हाला सुधाकरभाई यांनी मानेनी शिकवलंय, आम्हाला जरांगे पाटलांनी शिकवलंय. अन्याय सहन करणारा तेवढाच दोषी असतो, यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही. मी प्रशासनाला विनंती करतोय, ह्या भाडव्यांची पहिले चौकशी करा. यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी 2-3 वर्षात जमा कुठून झाली, याचा सूत्रधार कोण आहे आणि याला पाठीशी घालणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीला सुद्धा सांगतोय, थोडक्यात आवरा, तर आपली माती झाल्याशिवाय राहणार नाही ही विनंती करतो. आणि तुकारामजी भालके सरांना न्याय देण्यासाठी सर्व समाजातील लोक इथे जमा झालेले आहेत, त्याला धन्यवाद देतो. असंच त्यांच्या पाठीशी आपण एक सच्चा, एक प्रामाणिक अधिकारी म्हणून आपण त्यांच्या पाठीशी राहायचंय. समाजाचा तर विषय आहेच, पण त्यांनी जे औसा तालुक्यात आणि लातूर तालुक्यात काम केलेलं आहे हे सर्वश्रुत आहे. सर्वांना मी पुन्हा विनंती करतो, आपण एकजुटीनं त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.